ओम सद्गुरु. आज आपण गुरुतत्व योग या आपल्या तत्वज्ञानाची काही वैशिष्ट्य समजून घेणार आहोत. महाराज आपल्याला कायम सांगतात की कुठल्याही दोन गोष्टींमधील किंवा दोन घटनांमधील साम्य किंवा साधर्म्य आपल्याला पटकन कळतं की ह्याच्यामध्ये काय गोष्टी सारख्या आहेत. पण त्यातला जर फरक आपल्याला समजून घ्यायचा असेल तर त्यासाठी मात्र एक विशेष लक्ष द्यावं लागतं किंवा त्यासाठी हुशारी लागते. तर त्यामुळे आपला गुरुतत्व योग वेगळा कसा आहे हे आज आपण समजून घेऊया. आता सर्वप्रथम हे समजून घेऊया की गुरुतत्व म्हणजे काय आहे. तर गुरुतत्व हे एक मार्गदर्शक मूलतत्व आहे. हे आपल्याला माहीत आहे की जशी पंचतत्व आहेत म्हणजे भूमी, जल, अग्नी, वायू आणि आकाश ही पंचतत्व आहेत, त्याप्रमाणे गुरुतत्व हे सहावं तत्व आहे. आता हे तत्व का आहे? कारण ते अमूर्त आहे, निर्गुण निराकार आहे, त्यामुळे त्याला तत्व म्हटलं आहे. आणि ते कायम मार्गदर्शन करतं, त्यामुळे ते गुरुतत्व असं आहे. आता गुरुतत्वाने ज्या वेळेला या विश्वाची निर्मिती केली त्यावेळेला विश्वातील प्रत्येक घटकाला म्हणजे माणूस, पशु, पक्षी, प्राणी, वनस्पती, पंचमहाभूत या सगळ्यांना एक भूमिका दिली की जसं नाटकामध्ये प्रत्येकाला एक रोल असतो तसं प्रत्येकाला एक भूमिका दिली आणि त्याप्रमाणे सगळ्यांनी वागणं अपेक्षित आहे. आणि हे आता विश्वनाट्य चालू आहे त्यावेळेला गुरुतत्व हे एका प्रॉम्प्टरच्या भूमिकेमध्ये आहे. तर प्रॉम्प्टर काय करतो की कोणी जर स्वतःच्या लाईन्स किंवा स्क्रिप्ट भूमिका विसरलं तर तो आठवण करून देतो की काय करायचं आहे. तर गुरुतत्व आत्ता तेच करत आहे, कारण असं अपेक्षित आहे की सगळ्यांनी जर आपल्याला दिलेली भूमिका व्यवस्थितपणे पार पाडली तर हे विश्वाचा खेळ व्यवस्थित चालू राहील आणि सामुदायिक सहजीवन चालू राहिल्यामुळे प्रत्येकजण आनंदी आणि सुखी होईल. तर असं हे गुरुतत्व आपल्याला कायम मार्गदर्शन करत असतं. गुरुतत्वाचं मार्गदर्शन हा आपल्या तत्त्वज्ञानातलं पहिलं वेगळेपण आहे. हे गुरुतत्व कसं मार्गदर्शन करतं तर आतून आणि बाहेरून मार्गदर्शन करतं. कित्येकदा आपल्याला अनुभव असतो की सहज आपल्याला एखादी खूप तीव्र इच्छा होते, त्या इच्छेप्रमाणे आपण वागतो आणि नंतर कालांतराने आपल्याला लक्षात येतं की तो निर्णय अतिशय योग्य होता, ज्याला आपण इंट्युशन म्हणतो की मला इंट्युशन झालं, मला गट फील आलं आणि मी तसं वागले. हे गुरुतत्वाचं आपल्या आतून केलेलं मार्गदर्शन असतं आणि जसं आतून करतं तसं ते बाहेरून सुद्धा मार्गदर्शन करतं. ते बाहेरून कसं करतं तर प्राणी, पक्षी, आपल्या आजूबाजूच्या व्यक्ती या सगळ्यांमधून ते आपल्याला मार्गदर्शन करत असतं. ती त्याची माध्यमं आहेत आणि त्याद्वारे ते सतत मार्गदर्शन करत असतं. निसर्गामध्ये सर्व घटक गुरुतत्वाच्या मार्गदर्शनाप्रमाणे वागत असतात. आपल्याला गुरुतत्व योग संस्थेच्या अनेक प्रदर्शनातनं ही उदाहरणं आपण बघितली आहेत. आता त्यातलंच एक उदाहरण म्हणजे अनेक हजार किलोमीटर उडत जाऊन पक्षी स्थलांतर करतात म्हणजे मायग्रेशन करतात. त्यावेळी त्यांना वाटेत होणाऱ्या वादळाची, संकटाची आधीच जाणीव होते आणि त्याच्यामुळे ते स्वतःचा मार्ग किंवा त्यांचं वेळापत्रक बदलतात. असं निरीक्षण संशोधकांनी केलं आहे. तर ते गुरुतत्वाच्या संपर्कात राहिल्याने शक्य होतं, नाहीतर कुठलीही साधनं न वापरता त्यांना या संकटाची सूचना मिळणं अशक्य आहे. निसर्गातील सर्वांना हे मार्गदर्शन कसं मिळवायचं हे माहीतच आहे, फक्त आपणच म्हणजे माणूस ते विसरला आहे. त्याचा गुरुतत्वाशी संपर्क तुटला आहे. गुरुतत्वाच्या संपर्कात राहून आपण आपल्या भूमिकेप्रमाणे जगण्यासाठी मार्गदर्शन कसं स्वीकारायचं आणि हे शिकवणारं कलाशास्त्र म्हणजे गुरुतत्व योग. आपण साधनेच्या वेळी प्रार्थनासुद्धा अशी करतो की मला मार्गदर्शन कर. आपण असं नाही म्हणत की माझं काम करून दे, असं नाही म्हणत. आपण म्हणतो आपल्याला मार्गदर्शन कर. त्यामुळे गुरुतत्व योगामध्ये योग्य मार्गदर्शन स्वीकारून आपण स्वतः कार्य करणं अपेक्षित आहे. इथे गुरुतत्वाचं पहिलं वेगळेपण आपल्याला जाणवतं. गुरुतत्व योग हा काही तास दीड तास करण्याचा योग नाही. ती एक सहज नैसर्गिक जीवन प्रणाली आहे, म्हणजे लाईफस्टाईल आहे. त्यामुळे 24 तास आपण ते करायचं आहे.
त्यासाठी आपल्याला आजूबाजूला जो काही विश्वाचा खेळ चालू आहे तो आपण समजून घेणं आवश्यक आहे. गुरुतत्वयोग शोधबोध या 5 पुस्तकांमध्ये याविषयी साधकांनी अनेक प्रश्न विचारले आहेत आणि त्याची उत्तरंसुद्धा महाराजांनी दिली आहेत. त्याचा अभ्यास केल्याने गुरुतत्वाला आपल्याकडून काय अपेक्षित आहे आणि त्याचे मार्गदर्शन मिळवण्यासाठी आपण काय केले पाहिजे हे समजू शकतं. तसेच ही लाईफस्टाईल म्हणजे जीवनप्रणाली जगण्यासाठी काय करायचं आहे हे आपण शिकून घेऊ शकतो. याच काही संकल्पना आणि किंवा कन्सेप्ट्स आम्ही इथे अगदी थोडक्यात सांगायचा आज प्रयत्न करणार आहोत. त्या नीट समजून घेण्यासाठी आपल्याला या पुस्तकांचा अभ्यास करावा लागेल. आजच्या प्रदर्शनाचा विषय पण तोच आहे. ह्या गोष्टी जर आपण समजू शकलो आणि त्याप्रमाणे वागलो तर आपला रोल आपण व्यवस्थित निभावू शकतो आणि या अपेक्षित कार्यापासून दूर गेल्यामुळे जे काही दुःख समस्या आपण भोगतो आहोत त्यापासून आपल्याला मुक्ती मिळू शकते. आता यातील प्रथम संकल्पना किंवा कन्सेप्ट आहे ती म्हणजे सहज श्रद्धा. सहज श्रद्धा ही गुरुतत्वाला अपेक्षित आहे. आता साधारणपणे आपल्याला श्रद्धा आणि अंधश्रद्धा या 2 गोष्टी माहिती आहेत. तर श्रद्धा म्हणजे काय की ज्या व्यक्तीवर आपला विश्वास आहे, जी साधारणतः कधी खोटं बोलत नाही, सत्यवचनी आहे, अशा व्यक्तीच्या एखाद्या विधानावर किंवा एखाद्या कृतीवर आपण जो विश्वास ठेवतो ती आपली श्रद्धा. म्हणजे एखादा डॉक्टर असेल तर आपण पहिल्यांदा बघतो की त्या डॉक्टरचं क्वालिफिकेशन काय आहे, लोकांना त्याचा अनुभव कसा आलेला आहे, त्याचे औषधांचा कसा अनुभव आहे, त्याप्रमाणे डॉक्टरकडे जातो आणि मग आपल्याला त्याच्या औषधांचा कसा परिणाम होतो त्याप्रमाणे कालांतराने आपली त्याच्यावर श्रद्धा बसते आणि मग आपण त्याच्याकडे किंवा तिच्याकडे कायम जायला लागतो. आता त्याचबरोबर काहीही माहीत नसताना एखाद्या गोष्टीवर ज्यावेळी आपण आंधळेपणे विश्वास ठेवतो त्याला आपण अंधश्रद्धा म्हणतो. कारण कुठली गोष्ट व्हेरीफाय न करता आपण ते ॲक्सेप्ट करतो. आता ह्याचं एक उदाहरण द्यायचं झालं म्हणजे व्हॉट्सॲपवर अनेक गोष्टी येतात, आपण काही विचार न करता त्याच्यावर विश्वासही ठेवतो आणि त्या फॉरवर्डसुद्धा करतो. ही एक प्रकारची अंधश्रद्धा आहे. परंतु ह्याच्याही पलीकडे जाऊन गुरुतत्व योगामध्ये सहज श्रद्धा अपेक्षित आहे. ही सहज श्रद्धा काय आहे तर आपण श्वास घेतो ह्याच्यावर आपल्याला विश्वास ठेवावा लागत नाही. आपल्याला माहिती आहे किंवा आपण जेवतो ते पचतं आणि त्याचा आपल्याला उपयोग होतो हे आपल्याला माहिती आहे, ह्याच्यावर आपली सहज श्रद्धा आहे. त्याचप्रमाणे आपल्या पुस्तकांमध्ये सांगितलं आहे तसं ज्यावेळी आपण रात्री झोपतो त्यावेळेला आपण सकाळी उठणार आहोत याबद्दल आपल्याला खात्री असते आणि म्हणूनच आपल्याला झोप लागते, नाहीतर आपण एक क्षणही झोपू शकणार नाही. ही आहे सहज श्रद्धा. आता ही कशी निर्माण झाली तर नॉर्मली श्रद्धा निर्माण व्हायला आपल्याला अनुभव लागतो की एखाद्याचा अनुभव असेल की आपली श्रद्धा होते. पण ही सहज श्रद्धा ही पहिल्यापासून आहे. आपल्याला अनुभव नाही आहे का तर आहे. आपल्याला श्वास घेण्याचा अनुभव आहे, आपल्याला अन्नपचनाचा अनुभव आहे, पण ही श्रद्धा या अनुभवातून निर्माण झालेली नाही आहे. तर जसे आपण जन्माला आलो त्याप्रमाणे ही श्रद्धा आहे आणि म्हणून ती सहज श्रद्धा आहे. त्यामुळे ज्या गोष्टींवर आपला विश्वास आणि श्रद्धा पाहिजे त्या या सहज श्रद्धेसारखा पाहिजे. म्हणजे काय तर त्याच्यामध्ये कुठल्याही शंका कुशंका नाही पाहिजेत. सहज श्रद्धा याच्यामध्ये सहजता आहे आणि कुठलीही मागणी नाही आहे, तर खात्री आहे की ही गोष्ट होणार आहे. अशा प्रकारची खात्री कायम आपल्याला पाहिजे. सहज श्रद्धा म्हणजे स्वतःवरचा आणि गुरुतत्वावरचा 100% विश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स. व्यावहारिकदृष्ट्या ज्याला आपण कॉन्फिडन्स म्हणतो तो खूप वरवरचा असतो, आतमध्ये कुठेतरी आपल्याला धाकधूक असते आणि त्यामुळे आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये सुद्धा आपल्याला सर्व गोष्टींमध्ये सहज श्रद्धा असण्याची गरज आहे. ही आपल्यात आहे पण कुठेतरी आपल्याला त्याचा विसर पडला आहे. तर ही सहज श्रद्धा आपल्याला जन्मापासूनच आपल्या सहज प्रकृतीबरोबर आलेली आहे, त्याचाच ती भाग आहे. आता ही सहज प्रकृती म्हणजे काय आपण हे समजून घेऊया. आपण या विश्वामध्ये एक कार्य करण्यासाठी आलो आहोत. आपली भूमिका म्हणजे रोल निश्चित केला गेला आहे आणि तो चांगला कसा करता यावा म्हणून जे आपल्याला रूप, गुण, विशेष हे सगळं घेऊन आपण जन्म घेतला आहे आणि ती आपली आहे सहज प्रकृती. परंतु आपलं एन्व्हायरमेंट, आजूबाजूच्या गोष्टी, आजूबाजूच्या व्यक्ती, अनुभव यातून जे घडत जाते ती आपली संस्कारिक प्रकृती. या दोन्हीतला फरक काय आहे ते प्रदर्शनात आज सांगितलं आहे.
उदाहरणच द्यायचं झालं तर आपण एखादा मोबाईल किंवा एखादा डिव्हाइस विकत घेतो आणि त्यावेळी त्याच्यावर एक फॅक्टरी सेटिंग असतं आणि त्यानंतर आपल्याला जे पाहिजे आपल्या गरजेप्रमाणे आपण त्याच्यात बदल करतो. आता सहज प्रकृती म्हणजे हे फॅक्टरी सेटिंग आणि ती सुद्धा प्रत्येकासाठी वेगळी असतात. आणि आपण मोठं होताना आपल्यावर जे काही संस्कार होतात ती आपली स्वतःची सेटिंग्ज असतात, म्हणजे ती संस्कारिक प्रकृती असते. सहज प्रकृती गुरुतत्वाच्या अगदी जवळ असते, ती त्याचे मार्गदर्शन स्वीकारू शकतं आणि त्यामुळेच आपण जेव्हा सहज प्रकृतीशी एकरूपाने राहतो त्यावेळी आपल्याला आनंदमय जीवनाची अनुभूती येते. या उलट संस्कारिक प्रकृती गुरुतत्वाचे मार्गदर्शन स्वीकारू शकत नाही. ती राग, लोभ, द्वेष, स्वार्थ, स्पर्धा याच्यात गुरफटलेली असते आणि त्यामुळे ती दुःखाला कारण होते. आपण अनेकदा पाहतो की सगळेजण जातात, आपले मित्रमैत्रिणी जातात म्हणून एखादा विद्यार्थी त्यांच्या मागे मागे जाऊन त्यांच्याबरोबरचा अभ्यासक्रम स्वीकारतो. पण त्यावेळी ते आपल्याला खरंच आवडतं आहे का, आपल्याला समजतं आहे का, आपल्याला त्यात गती आहे का याचा तो विचार करत नाही. पण जेव्हा ते सगळं शिकून नोकरी किंवा काम सुरू होतं तेव्हा त्याला जाणीव होती की हे आपल्याला आवडत नाही आहे, याचाच आपल्याला आनंद नाही आहे. अनेकदा मग त्याची सहज प्रकृती उफाळून येते आणि एखादा डॉक्टरसुद्धा उत्कृष्ट नट होतो, एखादा इंजिनियरसुद्धा उत्तम गायक होतो. ती त्याची सहज प्रकृती असते आणि त्यामुळे तो उत्तम यश मिळवू शकतो आणि आनंदही मिळतो. अशी अनेक उदाहरणं आपल्या आजूबाजूला आहेत. सहज प्रकृती आणि संस्कारिक प्रकृती आपापल्या क्षेत्रात स्वतंत्रपणे खेळत राहतात आणि तेच अपेक्षित आहे. आपल्यावर होणारे संस्कार आणि त्यातून तयार होणारी संस्कारिक प्रकृती आपण टाळू शकत नाही, परंतु काही वेळा संस्कारित प्रकृतीचे वर्चस्व वाढते आणि ती सहज तिला डळमळीत करते. त्याचा परिणाम म्हणजे आपल्याला न्यूनगंड निर्माण होतो आणि दुःखाला सुरुवात होते. परंतु सहज श्रद्धा जर दृढ असेल तर ती तुम्हाला सहज प्रकृतीकडे खेचून नेते आणि पुन्हा सुखाची अनुभूती येऊ शकते. याच संस्कारी प्रकृतीचा प्रभाव आपण विचार, आचार आणि शरणागत साधनेतून कमी करू शकतो. माझे शिक्षण, माझा व्यवसाय, माझे बाह्य रूप म्हणजे मी नाही, तर या सर्वांच्या पलीकडे माझं एक अस्तित्व आहे. व्यवहार झाले की जाणीव शांत आणि सहज करायची गरज आहे. आपण शरणागत साधनेद्वारे स्वतःला ही सवय लावून घेऊ शकतो आणि त्याद्वारे संस्कारित प्रकृतीचा प्रभाव कमी होऊ लागतो. जसं आपण सहज प्रकृती, संस्कारित प्रकृती हे समजून घेतलं किंवा सहज श्रद्धा समजून घेतली, तसंच गुरुतत्व हे संकल्प स्वरूप आहे असं म्हटलं जातं. तर हा संकल्प म्हणजे काय? तर साधारणतः व्यावहारिक जीवनामध्ये आपण इच्छा आकांक्षांना संकल्प म्हणतो, परंतु गुरुतत्वाला अपेक्षित असा संकल्प वेगळा आहे. या संकल्पामध्ये त्याला पूर्ण होण्यासाठी लागणारं संपूर्ण ज्ञान सामावलेलं आहे. त्याला लागणारा घटक, वेगवेगळे घटक, त्याला लागणारा वेळ, त्याला लागणारं पूर्ण सायन्स किंवा विज्ञान, हे सगळं त्याच्यात अपेक्षित आहे. आणि त्याचबरोबर तो पूर्ण होणार याबद्दल 100% खात्रीसुद्धा त्यात आहे. आणि त्यामुळे त्या संकल्पाची दृढता वाढते, शक्ती वाढते आणि मग तो संकल्प नक्की पूर्ण होतो. त्यामध्ये त्याच्या पूर्ततेची शक्ती आहे. आता संकल्प म्हणजे काय जर समजून घ्यायचं असेल तर कुठल्याही झाडाचं बी डोळ्यासमोर आणा. त्या बीमध्ये त्या झाडाबद्दलचं संपूर्ण ज्ञान आहे की त्याची पानं कशी असतील, फुलं कशी असतील, फळं येतील का, कधी येतील, कशी दिसतील, किंवा त्या झाडाची उंची कशी असेल, उपयुक्तता कशी असेल, ते कधी वाढेल, किती वर्ष टिकेल, हे सगळं ज्ञान त्याच्यामध्ये असतं. आणि जेव्हा योग्य वातावरण निर्माण होतं त्यावेळेला त्या बीचं झाड होतं आणि त्याचं ॲक्च्युअल म्हणू आपण की कन्व्हर्जन होतं, त्याचं फलद्रूप होतं त्या संकल्पाचं. त्याचप्रमाणे एखादा कम्प्युटरचा प्रोग्राम असेल जो आपण वापरतो, आपल्या मोबाईलवर पण अनेक ॲप्स असतात, त्यामध्ये ते ॲप कसं चालेल याच्याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन असते. प्रत्येक लाईन बाय लाईन या गोष्टी असतात. एखादा प्रॉब्लेम आला तर त्यांनी कसं वागायचं हे सुद्धा त्यात सांगितलेलं असतं.
म्हणजे एखादा कम्प्युटर प्रोग्रामसुद्धा एक संकल्प असतो. त्यामुळे तो परिपूर्ण असल्यामुळे तो दृढ असतो आणि तो पूर्ण होतो. त्या फक्त इच्छा आकांक्षा नसतात. आता या संकल्पाचं महत्त्व का आहे? कारण आपल्या आयुष्यात आपल्याला खूप इच्छा असतात, पण त्या पूर्ण होत नाहीत. त्या पूर्ण होत नाहीत कारण त्या स्ट्रॉंग नसतात, त्या विरून जातात. पण जर आपण आपली संकल्पशक्ती वाढवू शकलो आणि अशा प्रकारचा दृढ संकल्प करू शकलो तर नक्कीच आपल्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. आणि तो संकल्प जर गुरुतत्वाच्या संकल्पनेप्रमाणे असेल तर नक्कीच गुरुतत्वाचं मार्गदर्शन आणि त्याची शक्तीसुद्धा त्याला मिळेल आणि तो परिपूर्ण होईल. आता संकल्प दृढ असेल तर त्याचं फळ नक्की मिळणार, हे तर नक्की आहे. त्यामुळे संकल्प नक्की कसा करायचा हे सुद्धा महत्त्वाचं आहे आणि आपल्या सगळ्या पुस्तकांमध्ये ते दिलेलं आहे. कारण जसा संकल्प, चांगला संकल्प, शुभ संकल्प शुभ फल, अशुभ संकल्प केला तर अशुभ फल मिळतं. आणि कित्येकदा असं होतं की आपल्याला चांगली गोष्ट हवी असते, त्याचा संकल्प होतो, त्यावेळेला कित्येक शंका कुशंका असतात, होईल की नाही, काही अडचणी येतील की नाही. पण या उलट एखाद्या वाईट गोष्टीचा ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला तो मात्र खूप दृढ असतो, कारण आपल्याला भीती असते. त्यामुळे आपल्याला जर वाटलं की आपण आजारी पडणार तर नक्की पडणार, कारण ही भीती खूप दृढ असते आणि ती खूप खोलात जाते. त्यामुळे या संकल्पाला सुद्धा दुधारी तलवार म्हटलेलं आहे. तो खूप विचार करून करायचा आहे आणि तो कायम पॉझिटिव्ह असावा, हे महत्त्वाचं आहे. संकल्प कसा करावा, त्यासाठी काय लागतं, संकल्पशक्ती कशी वाढवावी, हे आपल्या पुस्तकांमध्ये दिलेलं आहे. आणि असंही म्हटलं आहे की आज आपण जे काही भोगतो आहोत ते आपल्याच संकल्पाचा परिपाक आहे. त्यामुळे संकल्पशक्ती नक्की वाढवणं आवश्यक आहे आणि ती कशी वाढवावी ह्याचा अभ्यास आपण नक्कीच करावा. आता शरणागत भाव म्हणजे काय आपण समजून घेऊ. आपण शरणागत साधना करतो, त्यामध्ये शरणागत भाव खूप महत्त्वाचा आहे. हा का महत्त्वाचा आहे? जोपर्यंत आपण आपले मीत्व, आपलेपण, आपले वेगळेपण आणि अहंकार घट्ट धरून बसतो तोपर्यंत गुरुतत्वाचे मार्गदर्शन मिळणे अवघड असते. आणि हे मार्गदर्शन मिळवण्यासाठी या सर्व गोष्टी टाकून द्यायच्या असतात. आता या कुठे टाकून द्यायच्या? तर आपलं जे मूळ अस्तित्व आहे ते गुरुतत्व आहे, त्यालाच आपण अर्पण करायच्या. हे आपण शरणागत साधनेमध्ये करतो. त्यामध्ये जेव्हा एक एक गोष्ट आपण अर्पण करत जातो त्यावेळी आपण लीन होत जातो, हंबल होतो, अंतर्मुख होतो. विचार, कल्पना, भावना, चिंता, आजार हे सगळं अर्पण करून आपण मुक्त होतो. अशा अवस्थेत ते मार्गदर्शन आपल्याला ऐकू येतं. गुरुतत्व कायमच मार्गदर्शन करत असतं, पण आपण ह्या सगळ्या गोंधळात अडकलेलो असतो. त्यामुळे आपण जेव्हा एक एक गोष्ट अर्पण करतो त्यावेळी आपल्याला शांतता मिळते आणि मार्गदर्शन ऐकू येतं. साधना केल्याने आपल्याला ती सवय लागते आणि शरणागत भाव निर्माण होतो. कुठल्याच गोष्टीवर हक्क सांगायची गरज उरत नाही. अहंकार कमी होतो आणि आपल्या सहज प्रकृतीच्या जवळ जाणे शक्य होते. शरणागत साधना ही गुरुतत्व योगातली एक महत्त्वाची गोष्ट आहे. आपण सामान्य माणसं आहोत, कोणी योगी नाही आहे. त्यामुळे संसारात राहून सहज शक्य होणारी, कधीही कुठेही करता येण्यासारखी ही साधना आहे, असा हा एक भाव आहे. तर शरणागत साधनेमुळे आपल्याला गुरुतत्वाचं मार्गदर्शन मिळवणं शक्य होतं, हे आपण आत्ता बघितलं. त्याचप्रमाणे गुरुतत्वाचं मार्गदर्शन मिळवण्यासाठी साक्षीभाव हा सुद्धा गुरुतत्वयोग तत्त्वज्ञानामध्ये सांगितला गेला आहे. तर हा साक्षीभाव काय आहे हे आपण समजून घेऊया. एखादी घटना पाहणं, तिथे उपस्थित असणं, परंतु त्याची दखलही न घेणं, त्या घटनेबद्दल स्वतःला सुद्धा न सांगणं म्हणजे साक्षी. आणि ज्या वेळेला आपण स्वतःला त्याबद्दल सांगतो, त्याचा कॉग्निजन्स घेतो, त्याचं मेमरायझेशन करतो, त्यावेळेला आपला साक्षीभाव सुटतो आणि आपण होतो स्वसाक्षी. आणि ज्या वेळेला आपण दुसऱ्या कोणाला तरी त्याच्याबद्दल सांगायला जातो त्यावेळी आपण होतो साक्षीदार. त्यावेळी आपली वर्तमानातली अनुभूती सुटते. तर एकूण साक्षीभाव म्हणजे काय?
तर समोरच्या गोष्टीचा आपल्यावर काहीही परिणाम होऊ न देता त्याच्याकडे पाहणं, एका त्रयस्थाच्या नजरेनं त्याच्याकडे पाहणं. आपण ज्या वेळेला थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघतो त्यावेळेला ज्या स्क्रीनवर आपल्याला तो सिनेमा दाखवला जातो ती स्क्रीन पांढरी असते. सुरू होण्याच्या आधी सिनेमा चालू असतो त्यावेळेला त्याच्यावर तो दाखवला जात असतो, पण तरी त्या स्क्रीनवर त्याचा काही परिणाम होत नाही. ज्या वेळेला सिनेमा संपतो त्यावेळी ती स्क्रीन पुन्हा पांढरी शुभ्र असते. हा साक्षीभाव. आता या साक्षीभावात राहण्यासाठी समोरच्या गोष्टीचा जसा आपल्यावर काही परिणाम होऊ न देणं महत्त्वाचं आहे, तसं त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करणं हे सुद्धा रिक्वायर्ड नाही आहे, किंवा कॉन्ट्रीब्यूट न करता आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे, तरच त्याचं आपल्याला आकलन होईल. आता ह्याच्यासाठी आपण पूर्वी ज्या वेळेला फिल्मचे फोटोग्राफ्स काढायचो, म्हणजे ते मुलांना आता माहीत नसतील, पण पूर्वी आपल्याकडे कॅमेरा असायचा आणि त्याच्यामध्ये फिल्म असायची. ती फिल्म कोरी असायची. मग ज्या गोष्टीचं दृश्याचा आपण फोटोग्राफ काढायचो ते दृश्य तसंच्या तसं त्या फिल्मवर डेव्हलप केल्यानंतर यायचं. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ती फिल्म कोरी असायची. तर ही कोरी फिल्म असणं आवश्यक आहे आपली स्वतःची, आणि ही कधीच आपली नसते. आपण कुठलीही घटना बघताना, कुठल्याही व्यक्तीकडे बघताना कधी कोरं असतो का? तर आपल्यामध्ये खूप बायस असतात, ज्याला आपण पूर्वग्रह दूषित असणं म्हणतो, तसं असतं. त्यामुळे आज माझ्याकडे ही व्यक्ती आली आहे, माझ्याशी बोलती आहे, खूप चांगलं वागते आहे, पण माझ्या डोक्यात मात्र 1 वर्षापूर्वी तिने माझ्याशी वाईट वागलेल्या गोष्टी असतात आणि त्याप्रमाणे मी त्याच्याशी किंवा तिच्याशी वागते. हे जसं व्यक्तीबद्दल आहे तसं एखाद्या घटनेबद्दल सुद्धा आहे. आणि हे असल्यामुळे आजचं वागणं आपण समजून घेऊ शकत नाही. त्यामुळे साक्षीभावात राहण्यासाठी आपली फिल्म कोरी असणं आवश्यक आहे. आपली दृष्टी, आपले विचार हे बायस्ड, प्रेज्युडाईज किंवा पूर्वग्रह दूषित नसले पाहिजेत. ही साक्षीभावाची पहिली महत्त्वाची गरज आहे. आता साक्षीभावाची आपल्या दैनंदिन जीवनात का आवश्यकता आहे? कारण आपल्याला कोणत्याही समस्येचं, कोणत्याही गोष्टीचं आकलन होणं महत्त्वाचं आहे, ज्याला आपण डायरेक्ट परसेप्शन म्हणतो, संपूर्णतः आकलन होणं. कारण असं म्हणतात की समस्येमध्येच त्याचं उत्तर असतं, आणि जर आपल्याला समस्या व्यवस्थित समजली तर आपल्याला उत्तरही मिळू शकतं. हा खूप स्पॉन्टेनियस प्रोसेस आहे. रस्त्यात एखादा गोंधळ चालू आहे आणि आपण त्या गोंधळामध्ये आहोत, तर आपल्याला त्या गोंधळाचं काहीच आकलन होत नाही, कारण आपण त्याचा एक पार्ट असतो. तेच आपण जरा बाजूला गेलो आणि त्याच्याकडे थोडं त्रयस्थाच्या नजरेने बघायला लागलो तर आपल्याला लक्षात येतं की काय घडलं आहे, आणि मग त्याचं सोल्युशन पण मिळतं. त्यामुळे साक्षीभाव साधण्यासाठी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही गोष्टीकडे अलिप्तपणे बघणं. आपण असा विचार करू की स्वतःकडे पण थोडंसं अलिप्तपणे बघितलं तर आपल्या चुका आपल्याला लक्षात येतात आणि आपण त्या बरोबर करू शकतो किंवा करेक्ट करू शकतो. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वर्तमानातील चालू क्षणात राहणं. हे सुद्धा गरजेचं आहे. कारण आपण काय करतो, मोस्ट ऑफ द टाइम्स, अनेक वेळेला आपण भूतकाळात किंवा भविष्यकाळात जगतो. एकतर आपण भूतकाळातल्या आपल्या चुकांबद्दल आपल्याला वाईट वाटतं किंवा भविष्याच्या चिंता करत असतो, आणि त्यामुळे आपल्याला साक्षीभाव प्राप्त होऊ शकत नाही. त्यामुळे अशी अवस्था प्राप्त होण्यासाठी विचारांच्या गुंत्यात न अडकता साक्षीभाव साधनासुद्धा सांगितली आहे, किंवा शरणागत साधना करून थोडा गोंधळ कमी करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे भविष्याची चिंता न करता, भूतकाळाबद्दल दुःख न मानता वर्तमानात राहण्याची आवश्यकता आहे, ज्यामुळे साक्षीभाव साधता येतो. आपण असा साक्षीभाव कधी अनुभवला असेल का? तर काही वेळा आपण एखादं काम करताना किंवा एखादा आवडीचा छंद जोपासताना स्वतःला विसरण्याचा अनुभव आलेला असतो. म्हणजे बघा, एखादा चित्रकार अगदी देहभान विसरून चित्र काढत असतो. गायकसुद्धा स्वतःला विसरतो आणि गातो, त्याला वेळेचं काळाचं काही भान नसतं. आणि रसिकही आपण अगदी तल्लीन होऊन ऐकत असतो, तेव्हा आपल्याला वेळेचं काही भान नसतं. किंवा निसर्गरम्य ठिकाणी आपण गेलो तर आपल्याला स्वतःचा विसर पडतो. अशी अवस्था साक्षीभावाचीच असू शकतं. तिथे कुठल्याही विचार, कल्पना, भावनेचा सहभाग नसतो. त्यात आपण काही घडवत नसून ते घडत असतं. आपण त्या फ्लोमध्ये असतो, त्या हॅपनिंगमध्ये असतो. तशी आपण व्यावहारिक जीवनात अनुभवू शकतो का? तर हो, सहज शक्य आहे. परंतु
आपण कायम सारखे आपले अनुभव जपून ठेवतो. आपण अनुभवली प्रत्येक गोष्ट आपल्याला कायम कोणाला तरी सांगायची असते, फोटो काढायचा असतो, कुठंतरी सोशल मीडियावर पोस्ट करायची असते, त्यावर आपला हक्क प्रस्थापित करायचा असतो. तो न करता त्याकडे साक्षीभावाने बघू शकतो का? जर साक्षीभाव साधू शकलो तर आपल्याला कोणत्याही घटनेचे, परिस्थितीचे, व्यक्तीचे संपूर्ण आकलन होईल आणि ते डायरेक्ट परसेप्शन असेल. ज्या क्षणी समस्या समोर येईल त्या क्षणी आपल्याला त्याचे कारण माहीत असेल आणि सोल्युशनसुद्धा माहीत असेल. जितकी आवश्यक असेल तेवढीच शक्ती वापरून आपण ते कार्य पूर्ण करू शकतो आणि आपल्याला अपेक्षित फलं किंवा रिझल्ट पण मिळतो. आज आम्ही इथे खूप थोडक्यामध्ये आपल्या गुरुतत्वयोग तत्त्वज्ञानाच्या काही संकल्पना म्हणजे काही कन्सेप्ट्स ह्या सांगायचा प्रयत्न केल्या. ह्या पूर्णपणे सांगणं अगदी अशक्य आहे, पण अगदी थोडक्यात सहज श्रद्धा म्हणजे काय, संकल्प म्हणजे काय, सहज प्रकृती, साक्षीभाव आणि शरणागत भाव हे सांगायचा प्रयत्न केला. परंतु ह्याचा खोलातून अभ्यास आपल्या गुरुतत्वयोग शोध व बोध या पुस्तकांचा अभ्यास करूनच करू शकतो आणि जाणून घेऊ शकतो. हे एकदा समजलं की आपल्या रोजच्या जीवनात आपण स्वतःचं अवलोकन करू शकतो. कित्येकदा गोष्टी आपल्याला समजतात पण त्या आचरणात आणणं अवघड असतं. त्यामुळे त्याच्यासाठी खूप सराव किंवा प्रॅक्टिस करावी लागते. ते हळूहळू होतं. एका दिवसात कोणी बॉडी बिल्डर किंवा ॲथलीट होत नाही, त्याच्यासाठी रोज सराव करावा लागतो. गुरुतत्व योग ही सुद्धा एक जीवन प्रणाली आहे, लाईफस्टाईल आहे आणि जोपर्यंत रोज आपण दर क्षणाला या गोष्टींचा सराव करणार नाही तोपर्यंत आपण ते करू शकणार नाही. परंतु आपण स्वतःच हे करू शकतो. अर्थात गुरुतत्व मार्गदर्शनासाठी कायम तत्पर आहे आणि ज्यावेळेला आपण हे सुरू करू त्यावेळेला ते नक्कीच आपल्याला मार्गदर्शन करेल आणि गुरुतत्व योग ही जीवन प्रणाली आपण अंगीकारू शकतो. सो एवढं सांगून आम्ही आमचा कार्यक्रम संपवतो. ओम सद्गुरु